मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या लढ्याला प्रचंड मोठं यश मिळालंय। खरं तर ही खिंड लढवून जिंकली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या नेमक्या मागण्या होत्या, त्यातील कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारनं पूर्ण केल्या, असा प्रश्न महाराष्ट्रातील मराठा समाजाला पडलाय। तर चला जाणून घेऊया मनोज जरांगे यांनी कोणकोणत्या मागण्या केल्या होत्या आणि त्यातल्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या। नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली होती आणि ती मागणी मान्य सुद्धा करण्यात आली। त्यानंतर राज्यभरात 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत। तसेच आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले, याचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि ही मागणी सुद्धा मान्य केली आहे। शिंदे समिती रद्द करायची नाही ही जरांगे यांची मागणी मान्य झाली। सरकारने 2 महिने मुदत वाढवली, तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचं मान्य सुद्धा केलं। त्यानंतर सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सगळे सोयऱ्यांचा फायदा होणार नाही अशी जरांगेंची मागणी होती। ती मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे। ज्या महाराष्ट्राच्या मराठ्याकडे कुणब्याची नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचे आहे। त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे। हे शपथपत्र 100 रुपयांना आहे, परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले आहे। अंतरवली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या, त्यासाठी गृह विभागाने पत्र द्यावे अशी जरांगेंनी मागणी केली होती आणि ती मागणी सुद्धा मान्य करण्यात आलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही, जर भरती केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि ती मागणी सुद्धा मान्य करण्यात आलेली आहे। क्युरेटी पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे। ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना 100% मोफत शिक्षण द्यावे ही मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि त्या मागणीला सुद्धा मान्यता मिळालेली आहे। तर सरकारने मनोज जरांगे पाटील मराठ्यांच्या या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे मराठ्यांनी हे युद्ध जिंकलंय असं म्हणावं लागेल।